जानकी जीवन स्मरण जय जय राम. आज आता दिवाळीचा खरा दिवस आहे ना. दिवाळी म्हणजे उत्सव. गंमत अशी आहे बघा, हे क्षणभर राहू द्या, आध्यात्मिक विज्ञान जरा राहू द्या. सामाजिक मानसशास्त्र म्हणून एक विषय आहे, सोशल सायकॉलॉजी असा विषय आहे. तो MA BA ला असतो, स्वतंत्र पेपरच असतो तो. त्या लोकांनी सर्व तऱ्हेचे समाज पाहून असा एक प्रत्यक्ष निर्णय काढला की प्रत्येक समाजात उत्सव ठरलेले आहेत. उत्सवाशिवाय समाजच नाही. कारण काय आहे, माणूस हा उत्सवप्रिय प्राणी आहे. बरं, उत्सवप्राणी पण प्रिय प्राणी म्हणजे काय? उत्सवात आपण काय करतो ते सगळं बरं का, खाणं पिणं काय असेल ते, पण रोजचं जे नेहमीचं आहे त्याच्यात बदल करतो, नाही का? एक उदाहरण घ्या. तुकाराम महाराज म्हणाले, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. होय ना? म्हणजे ते आले की उत्सव. किंबहुना सत्पुरुषाचं एक लक्षण असं आहे की 12 महिने त्याच्या घरी उत्सव. बरं, म्हणजे उत्सवाचं वातावरण. मला एक गोष्ट आठवते, नाथांचं एक ग्रंथ आहे भावार्थ रामायण म्हणून. त्याचे 44 अध्याय नाथाने लिहिले आणि देह ठेवला. तर पुढचे अध्याय त्यांच्या एका शिष्याने लिहिलेले आहेत, उद्धव म्हणून. हा कोण? तर त्या काळी नाथांच्या घरी रोज उत्सव असायचा जणू काय. तर त्याला पुरणाची पोळी खायची हौस फार. बरं, तेव्हा तो आईला काय म्हणायचा, मला रोज पुरणाची पोळी पाहिजे. ती काय म्हणाली, अरे काय मी एकनाथ आहे, तुला रोज का पुरणाची पोळी घालू? त्या पोराने काय धरलं की एकनाथ महाराजांच्या रोज पुरणाची पोळी असली पाहिजे. बरं का? म्हणून तो काय म्हणाला बापाला, मला त्यांच्या घरी नेऊन सोडा. बरं, तेव्हा हा गेला आणि सांगितलं, महाराज म्हणले आपल्याकडे आलो आहे, या पोराला पुरणाची पोळी खायची रोज हौस आहे. बरं झालं म्हणाले, माझ्या घरी रोजच पुरणाची पोळी होईल, येऊ दे म्हणाले त्याला. नाथांना शोधतो बरं काय, तुमचं आमचं काम नाही आहे. सांगण्याचं हेतू काय? रोज पुरणाची पोळी म्हणजे काय? तर रोजचं जे जेवण आहे ते की नाही रटाळ होतं. इंग्लिशमध्ये त्याला रुटीन म्हणतात. बरं का? तोच तोपणा त्याच्यामध्ये काहीतरी बदल करावा म्हणून आपण उत्सव करतो. दुसरं काय करतो आपण? नेहमीच्या रटाळ जीवनामध्ये काहीतरी इंटरेस्ट निर्माण करायचं म्हणून ते आपण करतो, नाही का? बरं, मग दिवाळीच्या उत्सवाचं महत्त्व काय आहे? त्यातल्या त्यात, नाही का? अहो नाही तर असं आहे, शिमग्याचा सुद्धा उत्सव आहे की हो, तो आणखी दिवाळी सारखी आहे का मला सांगा, नाही का? त्याचं कार्य निराळं, या उत्सवाचं कार्य निराळं. मग त्यात फरक असा आहे, दिवाळी आनंदाचा दिवस आहे. दिवाळीमध्ये आनंद करतो आपण. कसा आनंद करतो? आपण इतकी माणसं इथे आहोत. दुःखाची जाणीव विसरलात का तुम्ही? पोरांची परीक्षा आली आहे, आता काय होतंय कोणा ठेव, डोक्याला ताप आहे. नोकरीचं बुवा इंटरव्ह्यू झालाय पण अजून काय पुढे काही मिळत नाही, याची काळजी आहे. कोणी आजारी आहे, कोणाची पैशाची काळजी. कोण मला सांगा तुमच्यापैकी आणि मी त्यामध्ये असं आहे की ज्याला समस्या नाही जीवनाची, पण आपण काय करतो की दाबून ठेवतो आणि वर आनंद करतो, दाखवतो तरी निदान, नाही का? करतो की नाही? म्हणजे काय, आपल्यामध्ये शक्ती आहे. आपल्यामध्ये सध्याची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती बाजूला ठेवून मी आनंद करण्याची शक्ती माझ्यामध्ये आहे. हे झालं ना, हे उत्सवाचं काम. मग अध्यात्मामध्ये करण्याचा हेतू काय, नाही का?
महाराजांच्याकडे इथे एक महाराज आपण आहेत म्हणून सत्पुरुषाकडे जाऊन करण्याचा हेतू काय मग? त्याचं असं आहे की तुम्ही आम्ही हा जो आनंद करतो, दिवे लावा, अमकं करा, गोड खा, फटाकडे वाजवा, कपडे नवीन घाला, हे का करतो? तर त्या रटाळपणामध्ये थोडा बदल, पुन्हा उद्या तेच आहे, नाही का? सत्पुरुषांचं म्हणणं असं की तुम्ही असा उत्सव करा की वर्षभर टिकेल. अरे वर्षभर टिकेल म्हणजे शक्य कसं आहे? त्याला उपाय असेल तर अध्यात्म हाच उपाय आहे त्याला. म्हणजे काय? तर माझी जी परिस्थिती आहे ती रटाळच राहणार. बरं, तुरुंगासारखा येते. आणि तुरुंगात वाढदिवस आला म्हणून काय गोड करतो काय तुम्हाला? तो नाही करीत. तसं प्रपंचामध्ये असंच राहणार, कटकट कटकट सारखी राहणारच. पण त्या कटकटीमध्ये माझं मन आनंदात ठेवायचं असेल तर ते सत्पुरुषाची उपासनाच ठेवू शकते, म्हणून हे करायचं. मला एक फार गंमत वाटली. आज वर्तमानपत्र मी जेव्हा पाहिलं टाइम्स ऑफ इंडियामध्ये, त्याच्यामध्ये 2 फोटो दिलेले आहेत. बरं का? एक फोटो या ग्रहणाचा, एक फोटो असा आहे की पूर्ण सूर्य झाकला गेला, असा एक फोटो आहे. आणि दुसरा फोटो आहे त्याच्या शेजारी, त्याच्यामध्ये त्याचं तेज बाहेर पडत आहे, अंगठीसारखं दिसतं ते. त्यांनी म्हणलं तर डायमंड लाईट म्हणून, म्हणजे हिरा जसा चमकावा एखाद्या अंगठीमध्ये तसं ते आहे. काय ते चंद्राची व्हॅली बिली आहे, त्याच्यातून तो प्रकाश बाहेर पडला. म्हणजे अध्यात्माच्या आनंदामध्ये आणि बाकीच्या उत्सवाच्या आनंदामध्ये फरक असा आहे, तुम्ही किती जरी ते तेज दाबलं तरी तो उफाळून येईल. म्हणजे आत्म्याचा जो आनंद आहे तो आनंद किती जरी परिस्थिती वाईट असली तरी तो जमणार नाही. गंमत अशी आहे, तुम्हाला माहिती असेल, अत्यंत दुःखाचा प्रसंग आलेला आहे. माणूस झोपी जातो. काय होतं त्यावेळेला ते दुःख विसरतं आणि आत्म्याच्या आनंदात जातो. झोप हे अज्ञानाचं लक्षण आहे. अज्ञानामध्ये सुद्धा आपण जर देहाला विसरलो, झोपेत का होईना आपल्याला आनंद मिळतो. अज्ञानामध्ये तर बोलून चालून ज्ञानाचा जो आनंद आहे त्याच्यामध्ये काय अवस्था होईल, त्याला पत्ता राहणार नाही घरात काय चाललंय किंवा जीवनात काय चाललंय. त्याचा जो मार्ग आहे तो मार्ग हे अध्यात्म आहे. हे थोडंसं तात्विक होत आहे, पण हे काय करायचं एवढं सगळं? एक साधी गोष्ट घ्या. आपण इथे भजन करताना नाचतो, बरं का? तुम्ही ऑफिसर आहात, तुमच्या एखाद्या क्लार्कने पाहिलं तर साहेब नाचतायत बा, काय बा साहेब नाचत होते आमचे. अरे नाचण्याचा जो आनंद आहे तो तुम्ही भोगताना उत्सवामध्ये कशा करता? तर दुःखाला बाजूला सारून माझं मन त्या आनंदात राहू शकतं. त्या आनंदाला समाधान असं म्हणतात. तेव्हा माझं समाधान सर्व परिस्थितीमध्ये टिकेल याकरता हा उत्सव आहे. बरं, मग आजचा दिवस काय? आता त्याला पाडवा म्हणतात ना. हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणतात ना. त्याला काही दुसरं ज्योतिष वगैरे लागत नाही. काय होय आहे याच्यामध्ये? असं आहे की हे होण्याकरता मनामध्ये क्रांती व्हावी लागते, बदलावं लागतं. एकदम दृष्टिकोनच बदलावा लागतो, त्याला क्रांती म्हणतात. बाहेरच्या क्रांती पुष्कळ आहेत. आता आपण जगलो, फार छान झालं या युगामध्ये. साधारण 30 ते 40 या 1930 ते 40 या वर्षामध्ये जेव्हा स्टॅलिन पॉवरमध्ये होता, 2,500 लोक त्यांनी मारून टाकले एका रात्रीत, बरं का? आणि कम्युनिझम स्थिर केला. तर एक ग्रंथ आहे, जगातले मोठे मोठे विचारवंत कम्युनिझमबद्दल नाराज झाले आणि त्यांनी त्याच्या विरुद्ध मत दिलं, बरं का? तुम्हाला नावं काय? अँद्री गीध म्हणून नोबेल प्राइज मिळालेला फ्रेंच माणूस, बर्ट्रँड रसेल, ते मला नावं सांगण्याचं, ड्युमा म्हणून आहे,
सांगायचं कारण त्यांनी एक ग्रंथ लिहिला, द गॉड दॅट फेल, द गॉड दॅट फेल. कम्युनिझम आम्ही ईश्वर समजत होतो आणि तो ईश्वर नालायक ठरला. याचं प्रत्यंतर आलं आपल्याला अलीकडेच. झालं, कम्युनिझम गेला, सगळं विलक्षण सगळं बदललं, पण एकच इझम कायम राहिला, तो असेल तर अध्यात्म आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी जे मिळवलं उत्सवाच्या निमित्तानं ते आज सुद्धा आहे. मग काय करायला पाहिजे की माझं समाधान काही झालं तरी टिकलं पाहिजे. याच्याकरता ज्याच्या जवळ समाधान आहे त्याला धरला पाहिजे. तो असेल तर परमात्मा आहे. परमात्म्याची जरूर काय आहे, त्याची आहे, त्याला धरलं पाहिजे. त्याला धरायचं म्हणजे काय, मग सांगतो आपल्याला. ती सत्ता आहे बरं का. सत्तेचं उत्तम उदाहरण तुम्हाला सांगतो बरं का. आपले पंतप्रधान आहेत ना, त्या पंतप्रधानांनी एक ग्रंथ लिहिला आहे काहीतरी बरं का. त्याचे उतारे मी वाचले, ते पेपरमध्ये टाइम्स ऑफ इंडियामध्ये चाललेले होते बरं का. त्याच्यामध्ये काय त्यांनी उलट सुलट लिहिलेलं आहे. काय त्याचं मोठे पण झाले बघा, जगात वर्तमानपत्रात छापून येतो. तुम्ही यामध्ये एखादी कादंबरी लिहिली असली आचकट विचकट, कोणी विचारील का? कोणी विचारित नाही. कशामुळे आहे हो हे? खुर्चीचा मान आहे. सत्ता आहे ना एवढी, केवढी सत्ता. आज हिंदुस्थानच्या राज्यावर केवढी नुसती सत्ता आहे. ही सत्तेचं लक्षण काय आहे? तुम्हाला दिसते का ही सत्ता? तुम्ही विकत घेऊ शकता का? काय आहे त्याला? इंद्रियाचे धर्म त्याला आहेत का? ती सत्ता ऐकायला येते का, दिसते, काय होतं? म्हणजे सत्ता जी आहे, एक उदाहरणच सांगतो आपल्याला सत्तेची गंमत. जेव्हा आपण स्वतंत्र झालो आणि नवीन सगळं सुरू झालं राज्य, त्यावेळेला आपली जी घटना आहे, या घटनेमध्ये आणि अमेरिकन घटनेमध्ये फरक आहे. तो काय फरक आहे? अमेरिकेमध्ये अध्यक्ष जो आहे हाच मंत्रिमंडळाचा अध्यक्ष असतो. हा कोण आता क्लिंटन आहे ना, तो अध्यक्ष तोच तिचे. इथे कसं आहे, अध्यक्ष राष्ट्रपती निराळा आणि पंतप्रधान निराळा. आणि गंमत अशी, पंतप्रधानाचे जे हक्क आहेत ते राष्ट्रपतीला नसल्यासारखे आहेत बरं का. पंतप्रधानांनी सुचवायचं आणि त्यांनी दुसरी सही करायची बरं का. आहे आपल्याला, आपण सगळे सुशिक्षित लोक आहात म्हणून सांगतो. नाही तर काय करायचं, रामराम म्हणा म्हणून सांगायचं, दुसरं काही सांगायचं नाहीच आहे. पण त्याचे आपलं रंगून सांगायचं. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे राष्ट्रपती होते. हा साधू पुरुष होता बघा, राष्ट्रपती. अतिशय बुद्धिमान, तो PhD मनुष्य होता, अतिशय बुद्धिमान, पण अतिशय साधा. तुम्हाला ती गंमत सांगितली ना, तो भैया होता. आमचा दूधवाला एकदा उशीर आला बरं का. ते तिकडून यायचा, ईस्ट करून इकडे यायचा. ते म्हणलं क्यों आज देर से आए? एक बडा भारी भैया आने वाला है इधर म्हणाला बरं का. त्याला बरोबर आहे, त्याच्या जातीचा तो राष्ट्रपती आहे. रस्ते बिस्ते बंद केले होते ना. हा भारी भैया खरोखरच भारी होता, अतिशय धार्मिक होता. कुंभमेळ्यामध्ये आपलं संबंध ते पोलीस घेऊन तो स्नानाला गेला. तिथे नेहरूंना आवडलं नाही. पुढे काय व्हायला लागलं, त्यांच्यात मतभेद व्हायला लागले, विशेषतः काश्मीरच्या प्रश्नावर बरं का. तेव्हा लॉ कॉलेज जेव्हा उघडलं, दिल्लीचं लॉ कॉलेज, त्यावेळेला युरोपियन चीफ जस्टिस होता, तो अध्यक्ष सभेचा. तेव्हा राष्ट्रपती आलेच होते, राजेंद्र प्रसादने ते उघडलं. तेव्हा त्याने काय प्रश्न काढला की बा आमच्या देशामध्ये ही नवीन जी घटना आलेली आहे, यामध्ये राजसत्ता कोणाच्या हातात आहे, पंतप्रधानाच्या का राष्ट्रपतीच्या? अरे दिसत नाही, काही नाही, काही नाही. तिथे तो प्रश्न आला, इथे तो प्रश्न नाही. इथे सत्ता एकच, ती तुमच्या गुरुच्या आणि देवाच्या हातात आहे बरं का. सत्तेचा धर्म काय आहे? सत्तेला आवाहन केलं की सत्ता ताब्यात येते बरं. आपल्या आता काय होतं बघा, समजा तुमची काही चोरी झाली आणि तुम्ही गेला पोलीसकडे सांगितलं आमकं आमकं,
म्हणजे सत्तेला आव्हान करता तुम्ही. किंवा आमच्या तुम्हाला माहिती असेल गणपती आपण आणतो ना, त्या गणपतीला जोपर्यंत प्रतिष्ठापना करी प्राणप्रतिष्ठा करी तोपर्यंत माती येते. समजा त्याचा हात तुटला म्हणजे प्राणप्रतिष्ठा करायच्या आधी तर काही नाही, दुसरा गणपती आणला मातीच ती. पण प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर सत्ता आली त्याच्यामध्ये. आणि मग जर हात तुटला तर मग यावर्षी मॅट्रिकचं वर्ष काय करावं ना भाऊ त्याला पंचायत आली. हो कारण त्याच्यामध्ये सत्ता आली ना. मग सत्तेला आव्हान करायचं म्हणजे काय करायचं. पहिली गोष्ट अशी आहे, सत्ता ही व्यापक आहे. तेव्हा अनेक माणसांनी जर सत्तेला आवाहन केलं तर सत्ता प्रसन्न होते आणि तुम्हाला मदत करते. बरं का. हे सगळं तुम्हाला शास्त्र सांगतोय, सोशल फिलॉसॉफी सांगतोय. ज्या वेळेला आपल्याकडे कल्पना आहे बघा, काय आहे की पृथ्वीवरती अनाचार फार झाला, दुष्टांचं साम्राज्य आल्यावर सज्जनाला जगणं कठीण व्हायला लागलं. असं झाल्यानंतर पृथ्वी गायीचं रूप घेते आणि ती शेषशाही भगवंताकडे जाते. शेषशाही याचा अर्थ असा, तो गार असतो. शेष हा नाग आहे, तो गार असतो आणि त्याला वर ते फळा असतात ना त्यामुळे छाया करतो. तर हा निजलेला असतो परमात्मा. म्हणजे आत्मसत्ता जी असते, परमात्मा सत्ता ही झोपी गेलेली असते. म्हणजे तिला प्रतिक्रिया नाही, मग तिला जाग करून प्रतिक्रिया करायला लागतं. तेव्हा ही गाय तिथे जाते आणि प्रार्थना करते ऋषीमुनींना घेऊन. त्यावेळेला तो जागा होतो याच्यावर आणि म्हणतो काय बा काय कशा करता येणं झालं. तर मग सांगायचं आमचं आमचं झालं. मग तो सांगतो मी आमच्या आमच्या ठिकाणी येणार आहे, आमचं करणार आहे. बरं का. तसं परमात्मा सत्ता सगळीकडे आहे, ती इथेही आहे. तिला आव्हान करायला सगळ्या माणसांनी एकत्र यावं लागतं. तेव्हा आपण इतके लोक जिथे आहोत हे उपासना करून मनापासून नामस्मरण म्हणा, उपासना म्हणा, पूजापाठ म्हणा, त्यावेळेला ती सत्ता जागी होते. आणि ती जागी झाल्यानंतर काय होतं सांगतो आपल्याला. एक विनय पत्रिका नावाचा तुलसीदासांचा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये भगवंताला विनंती केलेली आहे. विनय पत्रिका विनंतीच, आपण असे आहोत तसे आहोत, हे आहे ते आहे, तू मला कृपा कर. बरं का. म्हणजे मी असा पापी आहे पण तुझ्यासारखा पाप हरण करणारा कोणी नाही. बरं का. असं सगळं वर्णन आहे. तेव्हा हा अर्ज आहे. त्यांनी काय कल्पना केली आहे की तुलसीदासांचा रामाने माझ्यावर कृपा करावी असा अर्ज आहे. बरं का. त्याला उर्दूमध्ये दरखास्त म्हणतात, आपल्याकडे ॲप्लिकेशन. बरं का. आता ते पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी निर्णय आहे. कोणी ती ॲप्लिकेशन म्हणतो, कोणी तो ॲप्लिकेशन म्हणतो. त्याला लिंग नाहीच आहे ॲप्लिकेशनला. बरं का. तसं तेव्हा त्याने काय ॲप्लिकेशन केलं आहे, पद रचली आणि शेवटी मारुतीला काय सांगितलं, तू बा रामाच्या जवळ नेहमी असतोस, तेव्हा तू असं कर की हा माझा अर्ज आहे. तेव्हा राम खुश आहे असं पाहून त्याच्या हातात दे. दरबार भरलेला आहे. तेव्हा त्या दरबारामध्ये रामाच्या हातात जाईल असं कर. मारुती त्याला काय म्हणाला, तुझं म्हणणं बरोबर आहे पण मी आहे त्याच्या पायापाशी. बरं का. खुबी आहे भक्ताची. मी त्याच्या पायापाशी आहे. त्याच्या शेजारी बसलेली सीता आहे ना, तिचा अंमल जास्त आहे रामावर. काय सांगू तुम्हाला सत्पुरुषाचं प्रेम. महाराजांना म्हणलं असं कसं लिहिलं त्यांनी, हा बांगड्यांचा वशिला आहे म्हणले महाराज. काय महाराज कसं भक्त कसे असतात बघा. तुम्हा आम्हाला सगळ्याला माहिती आहे बांगड्यांचा वशिला काय आहे तो, नाही का. नाही का. तक्रार करायची असली ते मिनिस्टरच्या आईच्या बायकोला जाऊन सांगावं. मी ते काम खुटी तरी घालते होती असं काय करतात. सांगण्याचा हेतू काय, मग सीतेच्या हातात दिला. काय आहे म्हणाली, अहो तिला वाचता येतं तरी कोणाला हे कसं लय माहिती नाही. काय आहे म्हणाली, तर असं असं आहे. बरं का. तुळशीदास म्हणून एक आहे आणि त्याला आपली कृपा पाहिजे. तर
मग काय पाहिजे रामाकडून, नाही का? रामाकडून तुला काय पाहिजे? तर काही नाही, त्या अर्जावरती रामाने सही करावी, पण सही करताना रिमार्क काय पाहिजे? तू माझा आहेस एवढा रिमार्क पाहिजे आणि सही करू दे, माझं काम झालं म्हणाले. बरं का? तेव्हा झालं, तिने हे केलं. मी हे काहीतरी सांगतो असं नाही, त्याच्याशी संबंध आहे या उत्सवाचं म्हणून. तेव्हा सीतेने दिला हातामध्ये. काय आहे म्हणाले. रामचंद्र खुश होते, दरबारात बसलेले, सगळा आनंद झालेला, खुश आहे. काय आहे म्हणाले. तर म्हणले बुवा असं असं एक तुलसीदास नावाचा ग्रस्त आहे, तो इतकं नामस्मरण करतो की त्याला राम बोला असं म्हणतात. तुलसीदास नाव गेलंच, पण राम बोला असं त्याला म्हणतात. आणि तो आपल्या दारी आलेला आहे. मी अपात्र आहे तू जाणतो, पण आपण अपात्रावर कृपा करता अशी आपली कीर्ती ऐकलेली आहे, तेव्हा आलेलो आहे मी. एवढा आपण दस्तूर खुद करा, साईन करा, नाही का? अहो काय आहे, पंतप्रधानाची सही व्हायची म्हणजे काय मोठं काम आहे, नाही का? आपण पाहतो ना, अहो सही व्हायची राहिली आहे. आणि असं म्हणतात ना, सचिवालयातली चक्र फार हळू हलतात म्हणून, नाही का? 2-2 वर्ष पेन्शन मिळत नाही असं आहे की काहीतरी, नाही? तेव्हा रामाने विचारलं दरबारामध्ये, बुवा असा असा अर्ज आलाय, कुणी नाव ऐकलंय का? तेव्हा संत उठले आणि म्हणाले आम्ही नाव ऐकलंय, संत तुलसीदास हा, आणि फार भक्त आहे, मोठा नाम घेतो आपलं. तेव्हा काय कारण काय आहे? तो म्हणलं तो म्हणतोय तू मला तुम्ही आपलं म्हणा, बरं का? तर म्हणले काय करावं? सगळे म्हणाले अहो म्हणा त्याला आपलं म्हणा, तो नाम घेतोय, तो धोका द्यायचा नाही आपलं म्हणून. नाही तर आपल्या म्हणल्यानंतर नाही का, समर्था घरीचे श्वान त्याशी देती सर्वमान, असं नाहीये म्हणाले, बरं का? तेव्हा रामाने तुलसीदासांच्याकडे पाहिलं आणि त्याच्यावरती आपलं सील केलं, म्हणा ना, सील ठोकलं त्याच्यावर, सही केली आणि परत केले. हा, तुलसीदासांचं समाधान झालं. याचा अर्थ असा, राम ही सत्ता आहे, त्या सत्तेला आकार नाही, त्या सत्तेला आवाहन करावं लागतं. ते आवाहन आपण करीत आहोत. बरं, या सगळ्या स्त्री पुरुषांचं मन एके ठिकाणी आलेलं आहे. अरविंदांनी असं म्हटलेलं आहे की ज्या वेळेला समाजामध्ये एखादा शूर किंवा अति जबरदस्त कार्यकर्ता निर्माण होतो, त्यावेळेला त्या समाजातल्या अनेक लोकांच्या मनात असं येतं, सारखा असा मनुष्य पाहिजे, असा मनुष्य पाहिजे. त्यावेळेला तो जन्माला येतो म्हणाले. त्यांच्या इच्छेचं साकार रूप होऊन जन्माला येतो. तसं आज पाडवा आहे ना, माझी आपल्याला विनंती अशी आहे, बरं का? माझा अधिकार नाही, पण सत्य ते सत्यच आहे ना, की आपण इतके दिवस करतो आहोत, इतक्या प्रेमाने आपण इथे नाम घेतो. महाराजांना आवाहन करा ना, प्रत्येकाने मनामध्ये किंवा काय आवाहन करा, प्रपंच सुधरा म्हणू नका म्हणा. असं म्हणजे ही थोडी लवाडीच आहे. काय असं म्हणावं, मी प्रपंच सुधरा असं म्हणत नाही, पण सुधारलं तर पाहिजे आहे मला. सांगावं, सुधारलं तर पाहिजे, पण मला काय पाहिजे, काहीही परिस्थिती आली तरी माझं समाधान बिघडणार नाही एवढं आपण करा. तुम्ही आनंद स्वरूप आहात, आनंद म्हणजे समाधान. काही जरी प्रसंग आला तरी माझं समाधान बिघडणार नाही एवढं आपण करा. अशीच आपण प्रार्थना केली तर आज बरोबर काम होणार आहे, लक्षात ठेवा. कारण असं आहे की जसं तुलसीदासचं नाव ऐकलंय संतांनी आणि त्याला सांगितलं की तू कर, तसं आपल्यामध्ये जे खरे नाम घेणारे लोक आहेत त्यांनी त्यांची प्रार्थना केल्यानंतर त्यांना की नाही पाना फुटलाच पाहिजे, यात शंका नाही. त्यांना मागावं. हे जाऊ द्या सगळं. मला सांगायचं आहे काय की आजचा दिवस खरोखरच फार छान आहे. आपण सगळे एका विचाराने भारलेले लोक. तुम्ही जरा बाहेर बघा काय आहे या शहरात. तुम्ही वर्तमानपत्र वाचलं तर काय, बलात्कार केला, खून झाला, लूट झाली, हेच तुम्ही वाचताना काय समाजाची परिस्थिती आहे लक्षात घ्या. आज 80 वर्षापूर्वी महाराज बोलून गेले की पुढचा काळ फार कठीण येणार आहे
सज्जनाला सज्जनपणे जगणं कठीण होणार आहे. आज कसं आहे, कुटुंबामध्ये तुमच्या मुलीचा तुम्हाला भरोसा नाही, मुलाचा भरोसा नाही, शेजाऱ्याचा भरोसा नाही. काय परिस्थिती आहे मला सांगा. कशावर कोणावर विश्वास टाकणार तुम्ही. आमक्याने आमकं होईल नाही असं बरं का. किती अनाचार आणि भ्रष्टाचार आहे, पण त्याला नावं ठेवून काढायचं आपल्या हातात ते नाहीच आहे. ही फार अतिशय कठीण गोष्ट आहे. समाजामध्ये क्रांती झाली तरच होणार. ती सुद्धा याची क्रांती नव्हे, कम्युनिझमची नव्हे, ती बाहेरची क्रांती आहे. आपली क्रांती पाहिजे. कृष्णमूर्तींचं एक पुस्तक आहे, त्याचं शेवटचं वाक्य त्या पुस्तकामध्ये, दी ओनली रेव्होल्युशन इज दी इनर रेव्होल्युशन. फार बरोबर आहे. मी द्या आणि मी सांगितलं ना, आपण करतो एवढं त्याचं त्यांना कौतुक आहे. आपण ते आहेत म्हणूनच करतो आहोत. त्यांचं अस्तित्व आहे यात शंकाच नाही. त्याशिवाय आपण इतकं प्रेमाने इथे बसतच नाही. आणि माझ्यासारख्याचं रटाळ तुम्ही ऐकूनच घेतले. त्यांचं अस्तित्व आहेच आहे. तर त्यांना मागावं, मनापासून मागावं. ज्याने त्याने मनापासून आपलं मागावं, मला द्या. तुम्हाला असं वाटत असेल किंवा नाम घेण्याने मला हे मिळेल, तर ते नाम घेण्याची बुद्धी द्या आणि शक्ती द्या. नुसती बुद्धी नाही, बुद्धी सगळ्याला आहे. प्रत्येकाला वाटतं नाम घ्यावं, पण घेत नाही, कारण शक्ती कमी पडते ना. ती शक्ती द्या आणि बुद्धी द्या. आपण द्या. मला खात्री आहे, जसं रामाने सही केली तसं की नाही ते आपलं ऐकतील. किंबहुना मी असं म्हणेन, ते वाट पाहतायत, हा लेखाचं मागतो केव्हा मी देतो केव्हा आहे, नाही का. अशी अवस्था आहे. तेवढे तुम्ही करा, म्हणजे मग दिवाळी साजरी केल्याचं हे आहे. नाही तर काय होतं, आज दिवाळी संध्याकाळी भाऊबीज, काय ते भावानी काहीतरी दिलं बहिणीला, नाही झालं की संपलं. पुढे उद्या कटकट आहेच. हा रेल्वेचा प्रवास आहेच, पुन्हा आली दिवाळी, कसली आली आणि काय, नाही का. सगळेच काय या जीवनामध्ये त्याशिवाय समाधान नाही मिळणार. आणि समाधान नाही तर जीवन कसलं मला सांगा. तुम्हाला माहिती असेल ना, ला मिझरेबल लिहिणारा व्हिक्टर ह्युगो, नाही त्याचं ते मराठी भाषांतर सुद्धा आहे त्या कादंबरीचं मोठं. तेव्हा तो काय म्हणाला, त्याचं काय झालं, त्याला एकच मुलगी आणि त्या मुलीचं नवऱ्याशी भांडण झालं आणि त्यांच्या घटस्फोट घेतला नाही, पण ती घरी आली. बायको मेलेली होती. हे बाप आणि मुलगी. 19 वर्ष हा जगला. 19 वर्ष ती बोलली नाही, मौन धरलं. बरं का. काय जीवन मला सांगा. एवढ्या कादंबऱ्या लिहिल्या, जगप्रसिद्ध कादंबऱ्या. पुढे काय. तुम्ही या मोठ्या माणसांचं दुःख हे असं असतं, ते नाही आम्हाला पाहिजे. आम्हाला समाधान पाहिजे. अशी परिस्थिती आज माझं मनासारखं होत नाही, समाधान पाहिजे. ते त्यांच्याजवळ मागा. आणि नाम ही त्याची किल्ली आहे. त्यांचं अस्तित्व तुमच्या घरात भासल्याशिवाय राहणार नाही. हे मी काहीतरी सांगतो असं नाही. ती सत्ताच अशी आहे की त्या सत्तेला मनापासून आवाहन केलं की ती आलीच पाहिजे. कारण ती जणू काय प्रतिक्रियेची वाट पाहत असते. आपल्याकडून क्रिया होत नाही. बरोबर की नाम घेताना तू माझ्याजवळ आहेसच, हीच भावना झाली ना, आहे म्हणजे आहे, त्या शंकाच नाही. आणि त्याची प्रचिती आपल्याला येईल. एवढा फायदा आपण करून घ्यावा. आता उद्यापासून नेहमीचं रटाळपणा आहे जीवनाचं चालूच. जानकी जीवन स्मरण